नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. सांगलीत पंक्चर व्यावसायिकाचा खून. जागेच्या वादातून बालाजी टायर्स या पंक्चर दुकानाचे मालक शशिकांत उर्फ पप्पू शिवाजी धुमाळ, वय वर्ष 50, राहणार शिंदेमळा यांचा चाकूने मांडीवर वार करून निर्गुण खून करण्यात आला. गोकुळनगर जवळील रमाई उद्यानासमोर गुरुवारी संशयित सचिन संतराम होळीकट्टी राहणार गोकुळनगर याने त्याच्या साथीदाराच्या मदतीने हा खून केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की धुमाळ यांचे रमाई उद्यान जवळ पंक्चर काढण्याचे दुकान आहे. दुकानाला लागून असलेल्या शेडमध्ये त्यांचे सासरे राहतात. संशयित होळीकट्टी यांचा धुमाळ यांच्या जागेवर डोळा होता आणि ती जागा विक्री करण्यासाठी तो सातत्याने प्रयत्न करत होता. बुधवारी सचिनने धुमाळ यांच्याकडे जाऊन जागेच्या व्यवहाराबाबत बोलणी करण्याचा प्रयत्न केला. मात्र मी जागा विकणार नाही, तुला व्यवहार करायचा असल्यास नगरसेवकांशी बोल, असे धुमाळ यांनी ठणकावून सांगितल्याने दोघांमध्ये वाद झाला. गुरुवारी दुपारी 2च्या सुमारास धुमाळ हे कुटुंबियांसह सासऱ्याच्या शेडमध्ये जेवण करत होते. यावेळी सचिन हा त्याचा साथीदार संतोष ठोकळ यांच्यासह रिक्षातून दुकानासमोर आला आणि त्याने धुमाळ यांना बाहेर बोलावले. त्यामुळे संतापलेले धुमाळ हे कोयत्यासारखे शस्त्र घेऊन बाहेर आले आणि त्यांनी सचिनच्या डोक्यावर वार केला. यावेळी सचिन आणि संतोष ठोकळ यांनी धुमाळ यांच्या पायावर व कमरेजवळ चाकूने खोलवर वार केले. यात मांडीची शीर तुटल्याने प्रचंड रक्तस्राव होऊन धुमाळ खाली कोसळले. धुमाळ यांना वाचवण्यासाठी धावलेला त्यांचा मुलगा तेजस हाही हल्ल्यात जखमी झाला. गंभीर जखमी धुमाळ यांना तात्काळ शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र अतिरिक्त स्रावामुळे वाटेतच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केलं. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.